नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि थेट आपण चर्चेकडे वळतोय। आमदार गोपीचंद पडळकर, मी आपल्याकडे येईल। सरकार एका बाजूला अनेक गोष्टी बोलत असताना, महत्त्वाकांक्षी प्रकल्प, त्याची असलेली निकड आणि त्याच्या गरजेसंदर्भामध्ये बोलत असताना यावेळेला शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी फार महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार खरं तर रस्त्याची गरज नसताना रस्ता बांधला जातोय। दुसरीकडे त्यांनी कायद्यातले काही बदल केले तर शेतकऱ्यांचा होणारा फायदा, हे बदल यावेळेचं सरकार करणार आहे का अशी अपेक्षा ते तुमच्या सरकारकडून व्यक्त करतात। मुळामध्ये राजू शेट्टी साहेबांनी कायद्यामध्ये बदल झाला आणि तो महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला असं त्यांनी भूमिका मांडली। आणि तेव्हा माननीय राजू शेट्टी साहेब तर महाविकास आघाडीच्या सोबत होते। तेव्हा जर त्यांनी व्यवस्थितपणे लक्ष देऊन तो कायदा बदलू दिला नसता तर खरं तर लोकांना ते खूप चांगल्या पद्धतीने आवडलं असतं। मुळामध्ये आमचं जे सरकार आहे, देवाभाऊंचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशील आहे आणि ते काही बोलण्यापुरतं नाही। कारण मी शेतकरी चळवळीची अनेक आंदोलनं बघितलेली आहेत, त्यांच्या भूमिका मी बघितलेल्या आहेत। लाईट बिल माफ झाली पाहिजे ही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आमच्या सरकारनं मान्य केली ना। सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 7.5 HP पर्यंतची वीज बिल माफ करून टाकली। म्हणजे आता एवढा मोठा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारनं घेतलाय। आता जर सगळी लिस्ट वाचत बसलो तर वेळ जाईल, मला त्यामध्ये जायचं नाही। सरकारची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे। शक्तीपीठ महामार्गामध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून त्यांच्यावरती कुठलीही जोर जबरदस्ती न करता हा विश्वासात घेऊन मार्ग काढण्याची सरकारची स्पष्टपणे भूमिका आहे। समृद्धी महामार्गामध्ये पूर्वी शेतकऱ्यांनी विरोध केला आणि परत सर्व शेतकऱ्यांनी समर्थन दिलं, तर नक्की याही शक्तीपीठ महामार्गामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शंका निरसन करून सर्व शेतकरी समर्थन नक्की देतील आणि हा शक्तीपीठ महामार्ग होईल। माननीय राजू शेट्टी साहेबांनी काही मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत की अगोदरचा जो मार्ग आहे नागपूर रत्नागिरी त्याला पॅरलल जवळपास कुठं कुठं जातोय, तर नक्की या त्यांच्या सूचना आहेत, त्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही पोहोचवू। माननीय राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून या विषयामध्ये